नमस्कार. लोकप्रधानच्या यूट्यूब चॅनल न्यूजच्या चॅनलबद्दल मी आज आपल्या समोर एक खुलासा करतो की काही वर्तमानपत्रामध्ये काही यूट्यूबच्या चॅनलमधून नेहमी असं ऐकायला मिळतं ऐकतो आम्ही की बाबा मिस्त्री सोलापूर शहर मध्यमध्ये इलेक्शन लढवावा किंवा तिथं लढवणार असं काही लोकांनी अफवा पसरत आहेत. माझा कार्यक्षेत्र हा दक्षिण सोलापूर आहे. ज्या भागात मी नगरसेवक म्हणून काम करतो इथं गेल्या 25 वर्षापासून माझा इथं सामाजिक कार्य नगरसेवक म्हणून काम करतो. हे 2009 ला हा भाग जे आहे दक्षिण सोलापूरला जोडण्यात आला. म्हणजे कुंभारी हात पासून ते ग्रामीण भागापर्यंत हा हातवर करण्यात आला. त्यात मंजेवाडी भाग पूर्ण सोरेगाव हे भाग पूर्ण त्यात दक्षिण सोलापूर जोडला गेला. यासाठी माझा कार्यक्षेत्र इथं 2019 ला काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली. मी अतिशय चांगल्या पद्धतीने इलेक्शन लढलो. कोणीही साथ नसताना सुद्धा मी इलेक्शन लढलो. अनेक लोक आमचे पक्ष सोडून गेले. मला तिकीट दिल्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले. कोणीही साथ नव्हते. आमच्या तालुका अध्यक्षपासून ते पूर्ण पदाधिकारी दक्षिण सोलापूरचे माझ्यावर कोणी नव्हते. परंतु शिंदे साहेबांनी जे मला विश्वास टाकून तिकीट दिली काँग्रेस पक्षाने शिंदे साहेबांनी, तर मी त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलो. दक्षिण सोलापूरच्या लोकांनी अतिशय चांगलं मला साथ दिले. मी त्या लोकांचं कितीही कौतुक केलं कमी आहे. कारण त्या लोकांनी माझ्याकडे पैसा बघितला नाही, गाडी बघितली म्हणून माझ्या कुठली संस्था नाही, माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझी बॅग नाही, काय नाही. फक्त माझ्या समाजकार्याच्या जोरावर मी तिथे इलेक्शन लढवून त्या लोकांनी मला पसंती दिली की बाबा मिस्त्री एक समाजसेवक आहे, समाज कार्यकर्ता आहे, रुग्णसेवक म्हणून काम करत आहे. यासाठी त्याला आपण का साथ देऊन त्या लोकांनी ना जात कुठली जात पाहिली नाही, पैसा आहे का बघितलं नाही, श्रीमंत बघितलं, फक्त एक सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून मला त्या लोकांनी भरभर मताने मतदान दिलं. थोडक्यात मताने मी पडलो. परंतु त्या ठिकाणी मला जर अजून वेळ जर मिळाला असता तर 100% सिटी कव्हर केलं असतो मी. आणि कव्हर झाला असतं तर 100% आपला विजय निश्चित झाला असता. नौका होता मला माहित नाही. विधानसभा पहिल्यांदा इलेक्शनला थांबलो होतो. महापालिका इलेक्शन 5 लढलो मी, परंतु विधानसभा लाईन पहिल्यांदा लढलो. परंतु लोक खरं दक्षिण सोलापूरचे लोक अतिशय चांगले लोक आहेत. ह्या दक्षिण सोलापूरचा इतिहास आहे. कारण या ठिकाणी मोठमोठे नेते होऊन गेलेत. शिवदारे साहेब, कमळे गुरु साहेब, देवकते साहेब, अनेक लोक नेते ह्या भागात होऊन गेल्यात. दक्षिण सोलापूरचा इतिहास आहे की त्या भागात नेहमी समाजकार्य करण्याला साथ देतात लोक तिथले. आनंदराव देवकते सारखे तडीत आपल्या कार्यकर्त्याला मानणारे लोक तिथं. त्या देवकते साहेबांना एवढा साथ दिली. 5दा तिने आमदार झाले, मंत्री झाले. केवळ तिने एका आपल्या लोकांमध्ये राहणार, वस्तीवर जाऊन बसणार, त्यांच्या बांधावर जाऊन बसून जेवण करणार हा तो व्यक्ती होते. ते दक्षिण सोलापूरचा इतिहास आहे. कारण त्या ठिकाणी पैसा काय चालत नाही. फक्त तिथं एक सामाजिक कार्यकर्ता कडी टापडीच्या लोकांना साथ घेऊन चालणारा हा कार्यकर्ता तिथं पसंती करतात. त्याच अनुषंगावर मला एवढं मत मिळतं. दक्षिण सोलापूरचा बारीकीने अभ्यास केलो मी. सगळे गावामध्ये गेलो. प्रत्येक धर्माचे लोक मला मानतात, प्रत्येक जातीचे लोक मला मानतात. त्यांनी आज तर अशी परिस्थिती झाली की कोविडमध्ये जे मी काम केलो त्या कामामुळे अनेक भाजपचे लोकांचे मला फोन येतात. तुम्ही जर इलेक्शन थांबला, तुम्हाला तिकीट मिळालं तर आम्ही तुम्हाला मतदान करू. जर तुम्हाला तिकीट देत नसेल तर आम्ही मतदान करणार नाही, असे सुद्धा मला फोन येतात. ही आपुलकी आहे लोकांची. एक जिव्हाळाचा प्रश्न आहे, प्रेमाचा प्रश्न आहे. लोक फार मानतात मला दक्षिण सोलापूरमध्ये. आता हा आमचा भाग आहे, नैचिंदगी भाग आहे, निलमनगर भाग आहे ठिकाणी. यावेळी खासदार प्रणिता शिंदेला आता आम्ही जवळजवळ या माझ्या भागातून 2 प्रभागामध्ये म्हणजे 20-21 प्रभाग 2 प्रभागामध्ये अजून 25 ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळ 24,700 मतांना त्यांना मी दिलेलं मतदान. आता ह्या ठिकाणी आमचे काही मित्र आहेत, भाजपवाले सुद्धा आहेत. त्यांनी म्हणतात बाबा तुम्ही थांबले तर आम्ही आता हे तुम्हाला मतदान करणार. म्हणजे जवळजवळ ह्या भागामध्ये आम्हाला 30-35 हजारचा मताचा गट्टा या ठिकाणी तयार झालेला आहे. यात काय वाद नाही. परंतु पक्षांनी जबाबदारी दिली तर आम्ही पक्षावर विश्वास ठेवतो. पक्षाचा मी एक निष्ठ कार्यकर्ता आहे, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, प्रणितीचा कार्यकर्ता आहे. मी त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करतो नेहमी. पक्षाने जे आदेश दिले ते मी
वारंवार ते काम केलेलं आहे. पक्षाबरोबर कधी आम्ही चुकीच्या पद्धती वागले नाही. पक्ष जे आदेश दिले ते आदेशप्रमाणे काम केलेलं आहे. 2019ला त्या ठिकाणी कोणीही उमेदवार घ्यायला तयार नव्हते, परंतु मी तयार झालो. त्या अशा पडती काळामध्ये मी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतलो, इलेक्शन लढलो, निवडणूक लढलो, लोकांनी साथ दिली. परंतु आता सगळे लोक येतात की मला द्या तुला द्या. मी एक प्रश्न विचारतो की ज्यावेळी मी इलेक्शन थांबलो होतो आपण कुठे गेलतो साहेब? आपण काँग्रेसचे आहेत ना? आपण त्यावेळी मी काँग्रेसचा नव्हतो का? माझा एक प्रश्न केला बरं का. मी काय त्यावेळी काँग्रेसचा नव्हता का? मग त्यावेळी तुम्ही कुठे गेलते? आता सगळे यायलेत की आम्ही तुम्ही देऊन, त्यावेळी कुठे गेलते? मी प्रश्न विचारतो. अहो, ज्या तुम्ही खऱ्या कार्यकर्ता शिपाई असेल काँग्रेस पक्षाचा, तर कसलीही परिस्थिती असेल तर त्या पक्षाबरोबर आपण खंबीरपणे उभा राहण्याची गरज आहे. आज ज्यावेळी परिस्थिती खराब झाली की तुम्ही पळताव, परिस्थिती चांगली जाऊन दौडताव, हे चुकीचं आहे ना. यासाठी माझी विनंती आहे की आपण पक्षाला निष्ठावंत राहायला पाहिजे. कुठं कुठे पक्ष न्याय देत आहे, पक्ष कुणाचा अन्याय करत नाही पक्ष कुणावर, परंतु पक्षावर जर तुम्ही चुकीचं वागत असाल तर मग पक्ष तुम्हाला सोडणार नाही. मी आज दक्षिण सोलापुरामध्ये अनेक लोक म्हणतात की बाबा मिस्त्रीकडे काय नाही, पैसा नाही, का पैशाची काय गरज लागते? बरं, माणसाचं कामच त्याला पुढे आहे. हो, माणसाने काम जर करताय, कार्यकर्ता म्हणून काम करताय, लोकांच्या अडीअडचण जावताय, धावून जाताय, लग्न असू द्या, दुःख असू द्या, सुख असू द्या, कशामध्ये दुःखात सुखात जाऊन काम करताय, हेच आपल्या बरोबर शेवटी येणार आहे. मी काय मला आमदार व्हावा, निवड जावा, माझी अशी काही अपेक्षा नाहीये. परंतु ज्या लोकांनी ज्यावेळी काँग्रेसची वाईट परिस्थिती त्यावेळी सगळे सोडून गेलते, मी त्यांना हा दाखवणार आहे की ही कार्यकर्ता काय असतंय, पक्ष काय असतंय. पक्ष आज न उद्या येते. आमच्या इंदिराजी गांधीला सुद्धा वाईट परिस्थिती होती, परंतु तिने कधी त्यावेळी कार्यकर्ते कुठे सोडून गेले नाही. आज काँग्रेस पक्ष पूर्ण भारतामध्ये आहे, नॅशनल पक्ष आहे, भारताचा इतिहास आहे. दुःख असू द्या, सुख असू द्या, कशामध्ये दुःखात सुखात जाऊन काम करताय, हेच आपल्या बरोबर शेवटी येणार आहे. मी काय मला आमदार व्हावा, निवड जावा, माझी अशी काही अपेक्षा नाहीये. परंतु ज्या लोकांनी ज्यावेळी काँग्रेसची वाईट परिस्थिती त्यावेळी सगळे सोडून गेलते, मी त्यांना हा दाखवणार आहे की ही कार्यकर्ता काय असतंय, पक्ष काय असतंय. पक्ष आज न उद्या येते. आमच्या इंदिराजी गांधीला सुद्धा वाईट परिस्थिती होती, परंतु तिने कधी त्यावेळी कार्यकर्ते कुठे सोडून गेले नाही. आज काँग्रेस पक्ष पूर्ण भारतामध्ये आहे, नॅशनल पक्ष आहे, भारताचा इतिहास आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे, या भाजपला इतिहास नाहीये. आज आपण बघतो 10 वर्षामध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. रोज पण पेपर वाचता की किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. फक्त नीटची यामध्ये 40,000 करोडचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार आहे, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार. दुसरं काय नाही, 10 वर्षामध्ये भ्रष्टाचार काही केलं नाही. पण काँग्रेस पक्षांनी एका भारताला एक चांगला इतिहास दिलेला आहे भारताला. तिने आज म्हणतात 70 सालमध्ये तुम्ही काय केला. मी आज सांगतो, एवढे भारतामध्ये डॅम झाले, पाण्याचे रस्ते झाले, हे कोण केले? आज शेतकऱ्यांसाठी एवढे मोठमोठे प्रोजेक्ट आणले. नेहरू चाच्यापासून तर इंदिरा प्रोजेक्ट आणले, कोण आणले? हे 70 वर्षामध्ये झाले की तुम्ही 10 वर्षामध्ये केलं? हे त्यांना विचारायचं मला की 70 वर्षामध्ये जे केले ते लोकांसाठी केले, 10 वर्षासाठी केले, तुम्ही फक्त उद्योगपतीसाठी केले. याद राखा. यासाठी मी या भाजपच्या लोकांना आवाहन करतो की आता तुमचा वेळ संपलेला आहे. एक काळ होता, ते काळ गेलेला आहे, लोकांना कळालंय. अंधभक्त आम्ही होतो, आम्हाला माहित नव्हतो, पण आज लोकांना कळालं की भाजप काय करायला आहे. यासाठी मी येणारा काळ हे काँग्रेसच राहणार आहे, सेक्युलर पार्टी राहणार आहे, सर्व धर्म संभावित पार्टी राहणार आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी पार्टी राहणार. लक्षात ठेवा, येणारा इतिहास काँग्रेससाठी चांगला आहे. राहुलजी गांधी जे भारत जोडो यात्रा काढली, हेच उद्देश होता की भारत जोडो म्हणजे तर प्रत्येक माणसाला जोडायचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून आज भारतामध्ये एवढे आज विरोधक म्हणून तर आपल्याला तिथं बसायला जागा मिळाली आहे. यासाठी येणारा काळ सुद्धा काँग्रेससाठी चांगला आहे. अजून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार 100% येणार आहे. 3 पक्ष आहेत आमचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव सेना. हे तिन्ही पक्षांनी तिकीट वाटप होईल. दक्षिण सोलापूर कुणाला सुटल, सेनाला सुटल तर काँग्रेस सुटल हे सांगू शकत नाही. 100% तिकीट मला देणार आहे. पक्षांनी माझ्यावर अन्याय करणार नाही. पक्षावर माझा विश्वास आहे. पक्ष 100% मला तिकीट देणार. याद ठेवा, अजून इलेक्शन लढणार आहे. अजून त्या भागातल्या लोकांचे, अजून मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे.
माझा विश्वास त्यांच्यावर आहे. यासाठी मी ठामपणे सांगतो की मी काँग्रेस पक्षातर्फेच थांबणार आहे. काँग्रेस पार्टीच मला तिकीट देणार आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये मी दक्षिण सोलापूरच्या लोकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी काँग्रेसवर राहून आपण काँग्रेसला मजबूत करूया. अजून जे लोक असे वागतात ते ज्या पक्षाचा जे वेळ खराब येत आहे त्यावेळी पळून जातात यांना सुद्धा दक्षिण सोलापूरचे लोक दाखवून देतील. यात का वाद नाही. येणारा इलेक्शन मी 100% दक्षिणेमध्ये लढणार.